नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण आयटीबीपी मार्फत नवीन पद भरती आलेले त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. आयटीबीपी म्हणजेच इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स या अंतर्गत 330 जागांसाठी पद भरती आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे 10वी-12वी जे पास उमेदवार आहे ते उमेदवार या पद भरतीसाठी अर्ज करू शकतात. शिपाई या पदासाठी म्हणजेच कॉन्स्टेबल या पदासाठी ही भरती आलेली आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश असणार आहे. तर यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला वेगवेगळे पद बघण्यासाठी भेटणार आहे. त्या पदांविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. सांगितल्याप्रमाणे 10वी व 12वी पास उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्याला वेबसाईटची लिंक टाकून देतोय, तिथे सर्व माहिती तुम्हाला भेटून जाईल. तर अशा प्रकारची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत, तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर आता सर्वप्रथम थोडक्यात माहिती जाणून घेऊया या पदांविषयी. सांगितल्याप्रमाणे 330 एकूण जागा आहेत. पहिली जी जाहिरात आली होती ती 128 आणि दुसरी जी जाहिरात आली त्यामध्ये 202 पद होते. एकूण जर म्हटलं तर 330 जागांसाठी पदभरती असणार आहे. तर यामध्ये सर्वप्रथम आपण 128 जे पद आहेत त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. या पदांविषयी जेवढे पण प्रश्न असतील ते आपण बघूया आणि त्यानंतर पुढे जर म्हटलं तर 202 जागांसाठी पदभरती आहे. या दोन्ही पदभरती आपल्याला आयटीबीपी मार्फतच आलेल्या बघण्यासाठी भेटलेले आहेत. सविस्तर माहिती बघणार आहोत. सर्वप्रथम हे जे 128 पद आहेत त्यांच्याविषयी माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर 202 जे पद आहे त्यांच्याविषयी माहिती आपण बघणार आहोत. तर चला बघा. आता यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला जे 128 पद बघण्यासाठी भेटलेले आहेत यामध्ये हेड कॉन्स्टेबल झालं, कॉन्स्टेबल झालं, ठीक आहे, कॉन्स्टेबल झालं. तर अशा प्रकारचं यामध्ये या फील्डमध्ये हे पद आहेत. यामध्ये आपण बघू शकता या फील्डमध्ये आपल्याला कॉन्स्टेबल हे पद असणार आहे. इथं हेड कॉन्स्टेबलचं पद आहे. याच्यासाठी पहिल्या पदासाठी 9 जागा आहेत, दुसऱ्या पदासाठी 115 जागा आहेत, त्यानंतर तिसऱ्या पदासाठी 4 जागा, टोटल 128 जागा आहेत. महत्वाचं म्हणजे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे. जे हेड कॉन्स्टेबल पद आहे त्याच्यासाठी 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे आणि त्यासोबत यामध्ये कोर्स किंवा डिप्लोमा किंवा आपल्याकडे याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं असणार आहे. त्यासोबत दुसरं जे पद असणार आहे, दुसरं आपलं कॉन्स्टेबल पद आहे, शिपायाचं पद आहे. यामध्ये आपल्याला अॅनिमल ट्रान्सपोर्टचं आपल्याला काम असणार आहे, म्हणजे जे प्राणी वगैरे असतात नाही तर आपल्याला इतर जे पण ट्रान्सपोर्टचं काम असतं ते करावं लागणार आहे. कॉन्स्टेबलचं पद आहे त्याच्यासाठी फक्त 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. तिसरं जे पद असणार आहे ते देखील 10वी उत्तीर्णसाठी असणार आहे. ते सुद्धा आपल्याला कॉन्स्टेबल हे पद असणार आहे आणि ते देखील तुम्ही 10वी वरती जर कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही 10वी पास केली असेल, 12वी पास केली असेल तर त्या पदासाठी तुम्ही इथं अर्ज करू शकता. अशा प्रकारचे एकूण 128 पद आहे. या व्यतिरिक्त अजून महत्वाची माहिती जाणून घेऊया. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख, बाकी फी किती असणार त्याच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. वयाची अट किती लागणार आहे त्याविषयी माहिती जाणून घेऊया. तर बघा, वयाची अट काय लागणार आहे. इथं जर म्हटलं तर सर्वसाधारण जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी जे पहिलं आणि तिसरं पद आहे सांगितल्याप्रमाणे पहिलं हेड कॉन्स्टेबल आणि तिसरं कॉन्स्टेबलचं जे पद आहे त्याच्यासाठी 18 ते 27 वर्ष असणार आहे. SC ST यांच्यासाठी 5 वर्षाची सूट असणार आहे. ओबीसी साठी 3 वर्षाची सूट असणार आहे आणि दुसरं जे पद आहे त्याच्यासाठी 18 ते 25 वर्ष एवढी वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे आणि SC ST च्या उमेदवारांना इथे देखील सूट असणार आहे. तर ही झाली आपली वयोमर्यादा. पुढे जर म्हटलं तर नोकरीचे ठिकाण आपल्याला संपूर्ण भारतामध्ये कुठेही भेटू शकतं. त्यानंतर फीचा जर विचार केला तर जनरल, ओबीसी, EWS यांच्यासाठी 100 रुपये फीज असणार आहे. त्यानंतर SC ST, एक सर्व्हिसमॅन व महिला यांच्यासाठी कोणत्या प्रकारची फी लागणार नाही. ही परीक्षा फी असणार आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन भरताना. फक्त जनरल, ओबीसी, EWS मेल कॅन्डिडेट साठी असणार आहे. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर महत्वाच्या तारखा यामध्ये ऑनलाईन अर्ज केव्हा भरायचा, किती तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरू शकतो. तर 29 सप्टेंबर पर्यंत 29 सप्टेंबर पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता आणि ऑनलाईन अर्ज भरायला ऑलरेडी जर म्हटलं तर 10-15 दिवस झालेत सुरू होऊन. ठीक आहे. 29 सप्टेंबर पर्यंत तुम्ही या पदासाठी ऑनलाईन अर्ज भरू शकता. अशा प्रकारे आपण पहिले जे 128 पद होती त्यांच्याविषयी माहिती जाणून घेतली. यामध्ये 3 वेगवेगळ्या पदांचा समावेश, संपूर्ण माहिती दिली. आता यामध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार कुठं किती जागा त्याच्याविषयी माहिती सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमाने पुढे आपण जाहिरातीमध्ये बघणार आहोत. ही थोडक्यात डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर संपूर्ण जाहिरात आपण व्यवस्थित चालूया आणि सविस्तर माहिती जाणून घेऊया. ठीक आहे. चला, आता जे पुढे जे आपल्याला सांगितलं 202 पद आहे त्यांच्याविषयी माहिती जाणून घेऊया. यामध्ये जर म्हटलं तर 202 पद आहे. बाकी यामध्ये जर म्हटलं तर
आपल्याला 4 पद बघण्यासाठी भेटतात. कॉन्स्टेबल या फील्डमध्ये यामध्ये आपल्याला 71 जागा आहे. त्यानंतर प्लंबर मध्ये जर म्हटलं तर 52 जागा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 64 जागा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 15 जागा आहे. अशा प्रकारच्या 202 जागा तुम्हाला इथे उपलब्ध आहे. आणि सर्व जर म्हटलं तर महत्वाचं हे कॉन्स्टेबल पद असणार आहे. तर त्याच्यामुळे जर म्हटलं तर सर्व पदांसाठी वेगवेगळी इथे शैक्षणिक पात्रता नसणार आहे. 10वी पास असणंच गरजेचं असणार आहे. परंतु यामध्ये ITI असणं गरजेचं असणार आहे. जे आपल्याला पहिले पद सांगितले त्यांच्यामध्ये 10वी पास आणि इतर तुम्हाला दुसऱ्या पदासाठी एक एक्स्ट्रा शैक्षणिक पात्रता होती. 10वी पास उमेदवार सुद्धा तिथं अर्ज करू शकतात. परंतु यामध्ये जर म्हटलं तर हे बाकीचे जे पद आहे त्यांच्यासाठी इथं ITI सुद्धा असणं गरजेचं असणार आहे 10वी पास सोबत. आता त्याच्याविषयी माहिती थोडक्यात जाणून घेऊया की कोणत्या पदासाठी काय इथं कोणत्या फील्डमध्ये ITI असणं गरजेचं असणार आहे. तर बघा आता जे पहिलं पद दिलेलं आहे त्याच्यासाठी जर म्हटलं तर त्याच्या रिलेटेड जे पण आपल्याला पद बघण्यासाठी भेटत आहे त्याच्या रिलेटेड तुमचा ITI असणं गरजेचं असणार आहे. 10वी पास आणि ITI अशा प्रकारचं. ठीक आहे, हे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. यामध्ये तुमचा ITI असणं गरजेचं असणार आहे. प्रत्येक पदानुसार इथं वेगवेगळा ITI दिलेला आहे. त्यामध्ये जर ITI झाला असेल तर तुम्ही त्या पदासाठी इथं अर्ज करू शकता. अशा प्रकारची माहिती इथं दिली आहे. आता पुढे जर म्हटलं तर यामध्ये वयाची अट वगैरे यामध्ये काही जास्त बदल नाहीये, थोडाफार बदल आहे. त्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर बघा वयाच्या अटचा जर विचार केला तर इथं आपल्याला 18 ते 23 वर्ष असणं गरजेचं असणार आहे. या चारही पदांसाठी वयाची अट सारखीच असणार आहे. SC STच्या उमेदवारांसाठी 5 वर्षाची सूट आहे, म्हणजे ते 28 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. OBC 3 वर्षाची सूट आहे, म्हणजेच ते इथं आपल्याला जर विचार केला तर 26 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. अशा प्रकारची सूट असणार आहे. नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे. त्यासोबत इथं फी किती असणार आहे, सारखीच सांगितल्याप्रमाणे मागील प्रमाणेच इथं फी असणार आहे. जनरल OBC EW साठी 100 रुपये आणि SC ST एक्स सर्व्हिसमॅन महिलांसाठी इथं फी नसणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची याची देखील 10 सप्टेंबर तारीख दिलेली आहे, परंतु याची देखील 29 सप्टेंबर पर्यंत तारीख इथं वाढणार आहे मित्रांनो. याला सुद्धा तुम्ही 29 सप्टेंबर पर्यंत इथं ऑनलाईन अर्ज करू शकता. परीक्षा ही तुमची ऑनलाईन CBT टेस्ट द्वारे होणार आहे, म्हणजेच कॅम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन किंवा टेस्ट या स्वरूपामध्ये तुमची इथं ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला दिली जाणार आहे. तर अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे, नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा आता जाहिरातीमध्ये आपल्याला काय काय महत्वाची माहिती दिली ती जाणून घेऊया. हे खूप महत्वाचं असणार आहे. तर बघा इथे आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्याला ITBP मार्फत इथं कॉन्स्टेबल पदासाठी भरती आलेली आहे. त्याच्याविषयी इथं माहिती दिली आहे, कोणकोणत्या फील्डमध्ये इथं भरती आलेली आहे. इथे जर म्हटलं तर आपल्याला जाहिरातीविषयी माहिती, फॉर्म केव्हापासून सुरू झाले त्याच्याविषयी माहिती दिली आहे. 12 ऑगस्ट पासून इथं फॉर्म चालू झाले होते त्याच्याविषयी माहिती दिली आहे. पुढे आपल्याला जे पण महत्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण इथे जाणून घेऊया. अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे, नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा आता इथं वॅकन्सीज दिलेल्या आहेत. प्रत्येक कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहे, जसं की आपल्याला सांगितलं होतं पहिल्या पदामध्ये 128 जागा आहे. तर हे बघा आपल्याला त्यामध्ये जर म्हटलं तर 4-5 वेगवेगळे पद बघण्यासाठी भेटले होते. तर त्यांच्यासाठी कुठे किती जागा आहे त्याच्याविषयी माहिती इथे दिली आहे. ठीक आहे, इथं कॅटेगरीनुसार इथं कॅटेगरीवरती दिले आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहेत, कोणत्या पदासाठी कुठे जागा आहे ते तुम्ही इथं बघून घेऊ शकता. ठीक आहे, अशा प्रकारची ही माहिती झाली. पुढे जर म्हटलं तर आता अजून महत्वाची माहिती जाणून घेऊया. आता या पदासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, जर तुमची डिमांड आली तर मराठी भाषेमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्यावरती सेपरेट व्हिडिओ येणार आहे. ठीक आहे, आणि ही एक पोलीस भरती सारखीच एक्झाम असणार आहे. पोलीस भरती म्हणजे पोलीस टाईपच तुमचा युनिफॉर्म असणार आहे आणि अतिशय चांगली ही पोस्ट असणार आहे. पगार वगैरे चांगला असतो. पगाराविषयी सुद्धा माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर बघा आता इथं जर म्हटलं तर पगाराविषयी माहिती लगेच आलेली आहे, तर ती माहिती बघूया. इथं बघा पे स्केल लेवल इथं दिले आणि इथं जेवढे पण आपल्याला जे पण हप्ते वगैरे असतात, हप्ते नव्हे जे पण आपल्याला इतर महागाई भत्ते असतात त्यांचा समावेश असतो, त्याविषयी माहिती जाणून घेऊया. जे हेड कॉन्स्टेबलचं जे पहिलं पद होतं सांगितल्याप्रमाणे त्याचं स्टार्टिंग पेमेंट असणार आहे 25,500. म्हणजेच यामध्ये जर म्हटलं तर इतर महागाई भत्तेचा इथं समावेश असणार आहे, इतर देय भत्त्यांचा समावेश असणार आहे. म्हणजे स्टार्टिंग पेमेंट तुमचा आरामशीर 32,000पेक्षा जास्त असणार आहे आणि हे पेमेंट 1 लाखाच्या पेक्षा जास्त जातं मित्रांनो. ठीक आहे, त्यानुसार तुम्ही इथे विचार करू शकता. त्यानंतर जर म्हटलं तर कॉन्स्टेबल पद्धतीसाठी 21,000 म्हणजे इथं 30,000 पर्यंत तुमचं इथे स्टार्टिंग पेमेंट असणार आहे आणि हे पेमेंट आरामशीर 90,000पेक्षा जास्त इथं जातं मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारचं इथं पेमेंट असणार आहे. आणि बाकीचे जेवढे पण कॉन्स्टेबल पद आहे सांगितल्याप्रमाणे इतर जेवढे पण कॉन्स्टेबल पद आहे त्यांच्यासाठी हेच पेमेंट लागू होणार आहे मित्रांनो. म्हणजे जर म्हटलं तर आपल्या इकडे पोलीस शिपायाचं जे पद आहे तेवढं पेमेंट तुम्हाला इथं असणार आहे. आणि सेंट्रल लेवलची भरती मित्रांनो, आता यामध्ये सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट यांचे जर म्हटलं तर थोडे एक्स्ट्रा पेमेंट तुम्हाला इतर जे भरती असतात भरतीच्या स्वरूपामध्ये ते सुद्धा पेमेंट इथं इन्क्रीज होत असतं.
तर अशा प्रकारचं पेमेंटचं स्वरूप असणार आहे. आता पुढे डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊया. आता तुम्हाला जर म्हटलं तर इथं वयाची अट किती लागणार त्याच्याविषयी माहिती सांगून घेतलेली आहे, हे पुन्हा सांगण्याची गरज नाही. पुढे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे त्याच्याविषयी माहिती तुम्हाला देऊन घेतलेली आहे, हे देखील सांगण्याची गरज नाहीये. ठीक आहे. तर या नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला बाकीच्या डिटेलमध्ये माहिती दिली आहे, इथं वयाची अट दिली आहे. बाकी हे सुद्धा मी तुम्हाला सांगून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये पुढे इथं फिजिकल वगैरे कसं होतं, त्यामध्ये तुम्हाला काय काय सूट आहे त्याच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. इथं आपलं पोलीस भरतीसाठी इथं जर म्हटलं तर पोलीस भरतीसारखं ग्राउंड होतं. तर यामध्ये जर म्हटलं तर मेल फिमेल यांच्यासाठी हाईट किती पाहिजे आहे, जनरल साठी. ठीक आहे, हे जनरल साठी असणार आहे, ओपन साठी असणार आहे. आता यामध्ये छाती वगैरे इथं मेजरमेंट किती असते, ठीक आहे, त्याच्याविषयी माहिती दिली आहे. चेस्ट फॉर ओनली इथं मेलचं असतं, हे फिमेलचं नसतं, हे आपल्याला माहिती आहे. तर यामध्ये जर म्हटलं तर हाईट कमीत कमी 170, त्यासोबत जर म्हटलं तर जे आरक्षण अंतर्गत आहे त्यांच्यासाठी 5 सेंटीमीटरची सूट असते, ते 165. त्यासोबत जर म्हटलं तर अजून काही आपल्याकडे एक्स्ट्रा वेगवेगळे आरक्षण असतात, त्यानुसार सुद्धा आपल्याला इथे सूट असते. जे मागासवर्गीय कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांच्यासाठी 162.5 एवढं सेंटीमीटरची आपली हाईट असणं गरजेचं असणार आहे. यामध्ये प्रत्येक आरक्षणाचा विचार करून आपल्याला इथं हाईट मध्ये सूट दिली जाते, हे तुम्ही वाचा व्यवस्थित. फक्त जनरल साठी थोडी जास्त 170 सेंटीमीटर, बाकी जेवढे पण विद्यार्थी आहेत या प्रत्येक आरक्षणानुसार 160 पर्यंत हाईट आहे, काही ठिकाणी 162.5 आहे. यामध्ये सुद्धा महिलांची कमी 150 पर्यंत, 147.5 पर्यंत प्रत्येक आरक्षणानुसार इथे वेगवेगळ्या हाईट मध्ये आपल्याला सूट बघण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो. याचा देखील तुम्ही इथं फायदा घेऊ शकता. आणि त्यासोबत जर म्हटलं तर वेट किती लागणार आहे, तर आपल्या वजनाच्या जर म्हटलं तर आपल्या जेवढी पण हाईट आहे, ठीक आहे, जेवढी पण हाईट आहे त्यानुसार आपलं जे वय आहे, ठीक आहे, त्यानुसार आपल्याला इथे आपलं जे वजन आहे ते असायला पाहिजे, अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. तर यामध्ये एवढं काही नाहीये, तुमचं 50 किलो वजन असेल तरी काय प्रॉब्लेम नाही, महिलांचं 45 पेक्षा जास्त असेल किंवा 45च्या दरम्यान असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आपलं जे पण हाईट असते त्यानुसार आणि वयानुसार आपलं हे वजन कॅल्क्युलेट होत असतं. पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला इथं हे जे दुसरे पद आहेत बाकीचे त्यांच्यासाठी सुद्धा त्याच टाईपचे थोडं कमी जास्त इथं बघण्यासाठी भेटेल. इथे एससी एसटी साठी इथं सूट आहे 162. ठीक आहे, हे एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. 162.5 सेंटीमीटर हे मुलांसाठी मेल आणि हे फिमेल कॅन्डिडेट साठी. ठीक आहे, महिला व पुरुष उमेदवारांसाठी हे तुमचं इथं जी पण उंची आहे ती इथं माहिती दिली आहे, ती तुम्ही इथं बघू शकता. पुढे जर म्हटलं तर बघा अजून काय महत्वाचे पॉइंट आहे ते बघूया. इथं आपल्याला आय म्हणजेच डोळ्यांविषयी माहिती दिलेली आहे. आता यामध्ये डोळे कसे तपासले जातात त्यांची इथं जेवढी पण लेवल आहे ती लेवल तुम्हाला इथे दिली. त्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया, काही प्रॉब्लेम नाही. मेडिकल वरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया, त्यामध्ये डिटेलमध्ये माहिती आपल्याला देता येईल. त्यानंतर काय शरीरावरती टॅटू असतील तर त्यामध्ये कशा प्रकारची सूट आहे, कुठे टॅटू नसायला पाहिजे त्याच्यावरती थोडक्यात माहिती दिली आहे. ठीक आहे, ते तुम्ही इथे वाचून घेऊ शकता. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला ऍप्लिकेशन आणि त्यासोबत जर म्हटलं तर पेमेंट वगैरे कसं करायचं, फॉर्म कसा भरायचा त्याच्याविषयी माहिती दिली. या व्यतिरिक्त जास्त काही इथं माहिती नाहीये. आता पुढे जर म्हटलं तर आपला एक्झामिनेशन विषयी सुद्धा माहिती दिली आहे. आता पहिलं जर म्हटलं तर बघा इथं आपल्याला जर म्हटलं तर 100 मार्कांची इथं आपली एक्झाम होणार आहे. 100 मार्कांची इथे एक्झाम होणार आहे आणि 100 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आणि यामध्ये सीबीटी टेस्ट होणार आहे. ठीक आहे, कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, इथं आपण बघू शकता. आणि यामध्ये जर म्हटलं तर इथे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, आपल्याला जे पद दिलेलं आहे इथे हे पदांची नाव आहे या साईडला. आणि यामध्ये जर म्हटलं तर त्या पदानुसार आपल्याला कशा प्रकारचे सब्जेक्ट असतील, किती आपल्याला प्रश्न विचारले जातील त्याच्याविषयी माहिती दिली आहे. आता हे जे पहिलं पद आहे, ठीक आहे, तर बघा आता यामध्ये आपल्याला पदानुसार माहिती देतो थोडक्यात. 2 मिनिटाचा थोडासा मोठा व्हिडिओ होऊ शकतो, परंतु आपल्याला डिटेलमध्ये माहिती मिळणं गरजेचं असणार आहे. तर हे जे पहिलं पद आहे हेड कॉन्स्टेबल, याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला काय काय असणार आहे, कोणकोणत्या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे. इथं जीएस वरती, ठीक आहे, तुम्हाला प्रश्न विचारले जातील. मॅथ अँड रिझनिंग, थोडक्यात मॅथ जास्त नाहीये, रिझनिंग वरती तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जातील. पुढे जर म्हटलं तर जनरल, यामध्ये इंग्लिश आणि हिंदी यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आणि जर म्हटलं तर बाकीचे प्रश्न तुम्हाला ऑलराऊंडर असतील 80. अशा प्रकारचे हे जर म्हटलं तर एकूण 20 प्रश्न आणि हे 80 प्रश्न, अशा प्रकारचे 100 प्रश्न तुम्हाला 2 तासाचा टायमिंग दिला जातील हे 100 प्रश्न सोडवण्यासाठी. हे हेड कॉन्स्टेबल जे पद आहे त्याच्यासाठी अभ्यासक्रम असणार आहे. त्याच टाइप मध्ये कॉन्स्टेबल या पदासाठी काय असणार आहे, यामध्ये जीके झालं, जीएस झालं, त्यानंतर इथे जर म्हटलं तर रिझनिंग झालं, इंग्लिश किंवा हिंदी, यामध्ये आपल्याला एका
एकाच विषयावरती आपलं जे पण ग्रामर असतं हिंदी किंवा इंग्लिशचं आणि बेसिक जेवढं पण माहिती असतं त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. 25-25 प्रश्न असणार आहे बाकी या पदासाठी. ठीक आहे. प्रत्येक पदाचा थोडक्यात अभ्यासक्रम वेगळा आहे. बाकी जर म्हटलं तर ऑलराऊंडर विचार केला तर हे फक्त थोडं उलटपालट प्रश्न विचारतील, परंतु टॉपिक सारखेच असतील असं मला वाटतं. पुढे जर म्हटलं तर जे बाकीचे कॉन्स्टेबलचे पद आहे, हे बघा बाकीचे जे कॉन्स्टेबलचे पद आहे त्यांच्यासाठी अभ्यासक्रम दिलाय. इथं 5-5, 10. इथं हिंदी किंवा इंग्लिश वरती तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातील, रिझनिंग वरती 5 आणि जीए वरती तुम्हाला म्हणजे जीएस वरती 5 प्रश्न. आणि बाकी जर म्हटलं तर इथं आपल्याला जे पण हँडलिंग वगैरे आहे, नाहीतर मॅनेजमेंट आहे, त्याच्यावरती 80 म्हणजे टेक्निकलचा भाग झाला. टेक्निकल वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. या प्रकारे तुम्हाला एकूण 100 प्रश्न विचारले जातील. 2 तासाचा टायमिंग असणार आहे. प्रत्येक ठिकाणी 100 प्रश्न, 2 तासाचा तुम्हाला टायमिंग असणार आहे. 100 गुणांसाठी 100 प्रश्न या टाईपचे तुम्हाला स्वरूप असणार आहे परीक्षेचं आणि हे टॉपिक तुम्ही जाणून घेऊ शकता. या टॉपिक नुसार काय आपण नोट्स देखील देऊ शकतो. यामध्ये जर म्हटलं तर मॅथ अँड रिझनिंगचे तुम्हाला नोट्स भेटतील. ठीक आहे. मॅथ अँड रिझनिंग झालं, त्यानंतर जर म्हटलं तर करंट अफेअर झालं, करंट अफेअर तर चुकणार नाही. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर हिंदीच्या नोट्स झाल्या. ठीक आहे. टॉपिक नुसार नोट्स झाल्या, इंग्लिशच्या नोट्स झाल्या. ठीक आहे. इंग्लिशच्या नोट्स झाल्या, त्यासोबत जर म्हटलं तर आता मराठी सब्जेक्ट नाहीये तर हे तुमच्यासाठी काय महत्वाच्या नोट्स आपण उपलब्ध करून देऊ शकतो. यामध्ये मॅथ, रिझनिंग, करंट अफेअर, हिंदी अँड इंग्लिश. ठीक आहे. या 4 ते 5 विषयांच्या नोट्स आपण आपल्या टीम तर्फे तुमच्यासाठी फक्त 159 मध्ये उपलब्ध करून देणार आहे. ठीक आहे. 159 मध्ये स्पेशल या पदभरतीसाठी आपण ते वापरू शकता. तर यासाठी जर तुम्हाला ह्या नोट्स पाहिजे असतील तर तुम्हाला एक नंबर देतोय 91 39 64 31 99. ठीक आहे. बघा नंबर 91 39 64 31 99. या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये या सर्व नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारचं स्वरूप असणारं या पदभरतीचं 10वी-12वी पास उमेदवार इथं अर्ज करू शकता. परीक्षेचं स्वरूप देखील मी तुम्हाला देऊन घेतलं आणि बाकी नोट्स विषयी सुद्धा माहिती तुम्हाला देऊन घेतली. त्यानंतर आता इथं पेज 3 मध्ये काय होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर मेरिट लिस्ट वगैरे लावली जाईल अशा प्रकारचं सांगितलंय. बाकी एवढं काही वेगवेगळं नाहीये. तर बघा इथं डॉक्युमेंट, ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे चेक केले जातील त्याच्याविषयी माहिती दिली 4थ्या पेज मध्ये आणि काही सूचना वगैरे दिल्या ज्या की तुम्ही इथे वाचू शकता आणि हे जे पीडीएफ आहे ते देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. तर यासाठी ऑनलाईन अर्ज ऑलरेडी 12 तारखेपासून सुरू झालेले आहेत. बहुतेक दिवस झाले व्हिडिओ बनवायचा प्रयत्न चालू होता, परंतु आता मुदत वाढ झाली आहे. 29 तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. या हेतूने आपण या व्हिडिओच्या माध्यमाने डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर पोस्ट तुमच्यासाठी चांगली असणार आहे मित्रांनो. ITBP मार्फत तुम्हाला ही पदभरती बघण्यासाठी भेटलेली आहे. पोलीस फोर्सची पोस्ट असणार आहे. यामध्ये तुम्ही नक्की सहभाग घ्या. तर ज्यांची पण इथं SC-ST कॅटेगरीचे विद्यार्थी आहे, परंतु त्यांची पोलीस महाराष्ट्र पोलीससाठी इथं हाईट बसत नाही, 165 सेंटीमीटर नाहीये, तर त्यांच्यासाठी 162.5 एवढी इथं संधी भेटत आहे. 2.5 सेंटीमीटर हाईटची इथं तुम्हाला सूट बघण्यासाठी भेटते. तर ते विद्यार्थी देखील इथं हाईटचा जी सूट आहे किंवा आपल्याला यामध्ये कमी हाईट बघण्यासाठी भेटलेली आहे, तर त्या हेतूने इथं अर्ज करू शकतात मित्रांनो. ठीक आहे. तर या व्यतिरिक्त तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काही पॉइंट आपले राहिले असतील सांगायचे, तुम्हाला काही अडचण आली असं समजण्यासाठी, तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिला क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.